नमस्कार, मी निखिल चुकरे. बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. बदलापूरमध्ये एक निराशाजनक घटना घडली आणि त्या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रभरामध्ये उमटायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. उद्या महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. संजयजी, काय सांगाल? उद्या तुम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे महाविकास आघाडीच्या वतीने. बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर तिथे 9 तास आंदोलन होतं. 9 तास आंदोलन झाल्यानंतर 12 ते 13 तासानंतर अशा नराधमावर गुन्हा दाखल झाला. पण एवढी प्रसिद्धी म्हणा, कुप्रसिद्धी या घटनेला मिळाली, अशा घटना होऊ नये, अशी प्रसिद्धी मिळू नये, अशा विचारांचे आम्ही आहोत. परंतु एवढं सगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये होऊनसुद्धा कोल्हापूरमध्ये आणि पुण्यामध्ये अशा घटना त्या दिवसानंतर 2 दिवसामध्ये घडल्या. एवढी हिंमत अशा नराधमांची कशी काय होते? गृह खातं सपशेल फेल ठरलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ सपशेल फेल आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांवर या जनतेचा विश्वास राहिलेला नाही. खरं तर अशा नराधमांवर अतिशय कठोर कारवाई त्याच 8 दिवसामध्ये होणं गरजेचं आहे. त्यासाठी कायदा बदलावा आणि या महाराष्ट्रातलं वातावरण चांगलं व्हावं म्हणून महाविकास आघाडीनं महाराष्ट्राबरोबरच पुणे शहर बंद व्हावं, या बंदमध्ये सर्व व्यापारी वर्ग सामील व्हावा म्हणून त्यांना आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करत आहोत. नुसतेच पालक असतील किंवा व्यापारी असतील त्यांच्याबरोबरच विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असेल, जे या अशा घटनेला बळी पडत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, अशा मुलांमध्ये एक कॉन्फिडन्स यावा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून अशा विद्यार्थ्यांना आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे. तसं त्याप्रमाणे ते होत आहेत. तुमच्या माध्यमातून मी आवाहन करील की व्यापारी वर्गामध्ये आपले जे आस्थापना ऑफिस असतील त्यामध्ये अनेक महिला वर्ग काम करतो, अनेक पुरुष त्यामध्ये काम करतात. कोणाची नजर कोणावर कधी वाईट येईल हे घडू नये तुमच्या व्यापारी वर्गामध्ये, तुमच्या आस्थापनामध्ये, तुमच्या कार्यालयामध्ये. म्हणून तुमच्या त्या कर्मचारी वर्गालासुद्धा या मोर्चामध्ये सहभागी करा. दुपारी 3 वाजेपर्यंत आपला व्यवहार बंद ठेवा आणि अशा नराधमांवर वचक राहण्याकरता, महिलांना सुरक्षितता वाटण्याकरता महाविकास आघाडीनं या मोर्चाचं आणि शांततेत बंद करण्याचं आवाहन आम्ही उद्या लाल महालापासून 10 वाजता सकाळी केलेलं आहे. या उद्याच्या मार्चमध्ये कोण कोण सामील होणार आहे आणि किती वाजता, वेळेचं काय, कसं काय आहे? उद्या पुणे शहरातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील. त्यामध्ये आम्ही स्वतः शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारांचा पक्ष असेल, त्याचप्रमाणे सर्व महिला आघाडी असेल, इतर इंडिया फ्रंटचे पदाधिकारी असतील, रिक्षा पंचायत असतील जी बाबा वाडवांची आहे, इतर आमच्या पाठिंबा दिलेल्या इंडिया फ्रंटचे सर्व पक्ष असतील, अशा सर्व महाविकास आणि इंडिया फ्रंटचे पक्ष या बंदमध्ये, या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. मुद्दाम आम्ही लाल महालापासून सकाळी 10 वाजता या मोर्चाचं आयोजन केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन या मोर्चाला आम्ही सुरुवात करतो आहे. पुनवडी जेव्हा होतं आदिलशाही काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांनी या आदिलशाहीचा बिमोड करण्यासाठी, पुण्याचा विकास होण्याकरता जो सोन्याचा नांगर पुणे शहरामध्ये फिरवला होता आणि त्यानंतर पुणे शहराचा विकास झाला होता, अशाच प्रकारचं काम पुणे शहरामध्ये व्हावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊंच्या लाल महालापासून आम्ही या मोर्चाला सुरुवात करीत आहोत. रांजे पाटलाचा चौरंग ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या महिलांच्या विरोधामध्ये जे काही घटना घडल्या होत्या म्हणून केला होता, असाच चौरंग या नराधमांचा झाला पाहिजे. तरच अशा नराधमांवर वचक बसेल असं आम्हाला खात्रीलायकरित्या वाटतं. नक्कीच अशा प्रकारच्या घटना जर मोडकळीस काढायच्या असतील किंवा नराधमांवरती वचक बसवायचं असेल तर आपल्याला शिवरायांची नीती अनुकरण करावं लागेल आणि त्या नीतीनुसार वागावं लागेल, अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी संजयजी यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन स्नेहलसह निखिल सुकरे, पुणे.